बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यात यावी यासाठी हवेली खेड तालुक्यानंतर आता शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालकही आक्रमक झालेत। दरम्यान पेटा ही संघटना बैलांच्या शर्यतीच्या मागे का लागली आहे? त्यांना घोड्यांच्या शर्यती, बोकडांच्या, कोंबड्यांच्या झुंजी, कबुतरांची शर्यत दिसत नाहीये का? असा संतप्त सवाल कोरेगाव भीमा येथील बैलगाडा मालकांनी केलाय। हवेली खेड तालुक्यापाठोपाठ आता शिरूर तालुक्यातील बैलगाडा मालक महाराष्ट्रामध्ये पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू होण्यासाठी आक्रमक झालेत। नुकतीच याबाबत कोरेगाव भीमा आणि परिसरातील बैलगाडा मालकांनी ज्वलंत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। याबाबत बैलगाडा मालकांनी सांगितलंय की तामिळनाडूमधील जनता स्वतःच्या राज्याची ओळख जपण्यासाठी एकत्र येऊन जलपट्टू सारख्या स्पर्धा सुरू करू शकत असतील तर या महाराष्ट्रातील आम जनता का करू शकत नाही? बैलगाडा शौकीनांचा जीव की प्राण असलेल्या या बैलगाडा शर्यती सुरू नसल्यामुळे या घाटाच्या राजांना काहीच किंमत नाहीये। बैलगाडा शर्यत बंदचा फटका छोटे दुकानदार, हलगीवाले, टेम्पो वाहतूक, भेळवाले या सर्व लोकांवर झालेला आहे। पेटा ही प्राणीमित्र संघटना फक्त बैलांवर अत्याचार होत असलेलं सांगतीये, परंतु या बैलांचा मालक या बैलांना कसा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतो हेही त्यांनी सांगावं। आजही या खिलारी जातीच्या बैलांना खुराकामध्ये गहू, शेंगदाणा, पेंड, गाजर, बीट, ऊस, मका आदी खुराक शर्यती बंद असूनही नित्यनियमाने दिला जातोय। बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे या महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी नवसते देखील गाडे पळवले जात नाहीयेत। यामुळे ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणच्या यात्रा ओस पडल्यात। शर्यती बंद असल्यामुळे बैलांच्या किमती लाखो रुपयाने कमी झाल्यात। त्यामुळे खिलारी जातीचे बैल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। आजकाल आधुनिक शेती ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे बैल हा हौसेने पाळण्यासाठी देखील शेतकऱ्यांना परवडत नाहीये। तर या पेटासारख्या प्राणीमित्र संघटनांमुळे महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या चालत असलेली घाटातील बैलगाडा शर्यतची परंपरा संपण्याच्या मार्गावर आली आहे। ही पेटा संघटना फक्त बैलांच्या शर्यतीमागेच का लागली आहे? त्यांना घोड्यांच्या शर्यती, कोंबड्यांच्या झुंजी, बोकडांचे झुंज, कबुतरांच्या शर्यती दिसत नाहीयेत का? असा सवाल संतप्त बैलगाडा मालकांनी केलाय। बैलगाडा शर्यतीतील बैल हा फक्त वर्षातील 10 ते 12 शर्यतीमध्ये भाग घेऊ शकतो। अवघा 10 ते 15 सेकंदच घाटामध्ये तो धावतो, नंतर वर्षभर तो आरामच करत असतो। तरी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत पुन्हा लवकरात लवकर सुरू होण्यासाठी बैलगाडा मालकांच्या मागे सर्वपक्षीय नेत्यांनी, नागरिकांनी आणि ज्यांना या खेळाबद्दल खरंच आस्था आहे अशा तमाम लोकांनी उभं राहावं असं आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आलं। मी दीपक उत्तम गव्हाणे, कोरेगाव भीमा, मी एक गाडा मालक आहे। मला जसं कळतंय तसं आमची इथे शर्यतीची बैल आहेत। 2006 साली सरकारने या शर्यतीवर बंदी आणली। तेव्हापासून गावगावच्या यात्रा जत्रा ओस पडल्या। बैल सांभाळणं शेतकऱ्याला परवडत आणि बैल हा शेतकरी सांभाळतो, पण त्याच्यावर स्वयंघोषित प्राणी मित्र हक्क सांगतात। सरकार शेतकऱ्यांच्या शर्यती या लवकरात लवकर चालू कराव्या। शर्यती चालू करण्यासाठी चाकण, नारायणगाव, मनसर, सासवड बऱ्याच ठिकाणी आंदोलनं पण झालेली आहे आणि जोपर्यंत शर्यती चालू होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे आम्ही। यावर तोडगा निघत नसेल तर बैलगाडा मालक लवकरच आपापल्या बैलांना घेऊन पुणे नगर महामार्गावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असे उत्तमराव गव्हाणे, राजाराम गव्हाणे, कांताराम कडलक, कचरू डेरंगे, विश्वास गव्हाणे, दीपक गव्हाणे, मल्हारी धाऊतरे, वैभव गव्हाणे आदी बैलगाडा मालकांनी सांगितलंय। जे तामिळनाडूला ज्या पद्धतीने रस्त्यावरील सर्व बाया बाप्याचं पब्लिक रस्त्यावर उतरलं, अशा तऱ्हेने आम्ही एक दिवस जर लवकरात लवकर आमची शर्यत चालू नाही केली तर रस्त्यावरती उभे राहू। तसंच एक वेळ अशी करू की जे बैलांसह आम्ही रस्त्यावरती तीव्र आंदोलन छेडू, अशी मी या ठिकाणी विनंती करतो की त्वरित लवकरात लवकर बैलगाडा शर्यत ही चालू करा। कोरेगाव भीमा हे गाडा मला गावून आम्ही यांना लहानच्या पोराचा समजतो, सांभाळतो। यांचं खाणं पाणी चारा आम्हाला शासन पैसा देत नाहीये आणि यात लवकर लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही रस्ता उतरू, नगर पुणे हवा बंद करू। यातला कोरेगाव भीमा हे गाडा मला गावून आम्ही यांना लहानच्या पोराचा समजतो, सांभाळतो। यांचं खाणं पाणी चारा आम्हाला शासन पैसा देत नाहीये आणि यात लवकर लवकर निर्णय नाही घेतला तर आम्ही रस्ता उतरू, नगर पुणे हवा बंद करू। मी कांताराम म्हणा इकडलं कोरेगाव भीमा गाडा मालक आहे। माझ्याकडे आजरोजी 4 बैल आहेत। इथे ह्या बंदीमुळे बारीक मोठ्या व्यवसायावरती मोठा परिणाम झालेला आहे।
त्यामुळे हे लवकरात लवकर चालू व्हावं अशी आमची इच्छा आहे. हे जर चालू केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छोडू. गजानन गव्हाणे, C24 तास, कोरेगाव भीमा.